आपल्या सुनाला स्वयंपाक येत नाही ही शेजारणीला कोण सांगतय बुवा? अय सासा हो, गप बसू नका, बोला खडा खडा. तुम्ही सांगताय ना का टीव्ही 9चा पत्रकार आहे, एबीपी माझाचा पत्रकार तुमच्याच घरात, म्हातारी बिन पगाराचा फुल पत्रकार. गप्पा हा नाही गेली की कुठं सुरू, तुझी सुनले भारी बाईन, माझी लय बेकार आहे, तुझे लय चांगली माझी लय वाईट, तुझ्यासारखी मला भेटाय पाहिजे सर, तिच्यासारखी तुला भेटले तू मागच मी इली असती, तुझी लय चांगली पण तुला कळा नाही. गल्लीतल्या बायाला सुनबाचं दोष सांगायचं ना, उलट त्याचं कौतुक करायचं. माझी सुन लक्ष्मीच लिकीलाय, काय करता एवढं माझ्या प्रेम करते, एवढं वाक्य फेकायला लगेच ती म्हणते आता बाई चहा देऊ का, कॉफी देऊ का. ही जग लई येड आहे, फक्त गोड बोला. आणि सुनाना सांगतो म्हातारे मी मरुस्तोर काम करीन, तुम्ही म्हाताऱ्याचं वर्णन करायचं. तिचे लेख जावाय सगळे बैठकीत बसले नाही, यात्रेला वगैरे असं सगळे आले ना पाहुणे रावळे, तुम्ही म्हाताऱ्याचं वर्णन करायचं म्हणायचं. हां काय होतं आमच्याकडं तवा, शून्यातनं विश्व निर्माण केले आत्याबाईची कृपा. आमचा सासरा तर असला तर बोहळा, त्याला रुपयाचा सुद्धा व्यवहार कळत नाही, पण आत्याबाईच्या पायात लक्ष्मी आली आणि 5 एकराचे 25 एकर झाले आणि येल मांडवाला गेला आणि आमच्या घरात सोन्याचा धर निघतोय, फक्त आत्याबाईमुळंच हे शक्य आहे. आत्याबाईची इतकी चार्जिंग होती, आत्याबाई डायरेक्ट म्हणते सुनबाई आज तू भांडी घासायचं नाहीत मी घासणार, खबरदार धुण्याला हात लावून तर झपकीनच म्हणले धुणं धुतल्या मीच धुणार, अजिबात धुनी भांडीन स्वयंपाक सुद्धा माझ्याकडं. म्हातारी चुली पुढून सुनबाई टीव्ही पुढून, तिकडं मालिका लागली तुझ्या तजेवर रंगाला. अरे मी ना म्हातारी हे तर धोरानी डाल डोळं झालं त्याचं पर मरायला लागली. ती ही जग लई येड आहे, फक्त गोड बोला विठ्ठल. जवळच्या माणसाचे दोष कधी माणसात सांगायचे नाही, फार महत्वाचं वाक्य. जवळच्याची एखादी गोष्ट चुकली तर त्याला बाजूला घ्यायचं, तुझं हे असं आहे, तुला माहिती ना माझा स्वभाव फटकल, मग मी फाडकून बोलन, बाजूला घेऊन सांगायचं. दोष एकांतात आणि गुण माणसात. माणसात म्हणायचं वा ह्याच्यासारखा माणूस नाही. 50% भांडणं जागेवर कमी होणार. आपण उलट करतो, माणसात फडफड बोलायचं आणि बाजूला गेलं तुला भारी कुत्र ऐकायला आणि कायला वर्णन करतो रे त्याचं. माणसात छप वाढवायची आणि एकांतात झपका झपकी करायची विठ्ठल. जवळची माणसं क्लिअर पाहिजेत आवाज. आणि बसले बरं राजे कीर्तनाला, दुश्मनाला बातमी पोच, पकडा म्हणले. 4-5 मावळे सोबत आलेत, पकडण्याचा जास्त चान्स आहे. हजारो सैनिकांनी मंडपाला वेढा टाकला. करावे कीर्तन मुखी गावे हरीचे गुण, ह्याच्यावर सांगतो कीर्तनाची ताकद. अभंगाची सुरुवातच आहे करावे कीर्तन. मंडपाच्या कडेने सैन्य उभा आहे छत्रपतींना पकडण्यासाठी. मावळ्यांनी बघितलं बाजूला, म्हणले अरे बापरे फार मोठं संकट आहे. त्यांच्या जीवाला ते भेले नाही, पण राजे सोबत आहेत ना, महाराष्ट्राचं भविष्य कीर्तनात आहे. त्यांची म्हणले आमची बी काय जबाबदारी आहे का नाही तुम्हाला वाचवण्याची. ते काय बारीक होते काय मावळे. वाघासंग कुस्ती खेळायचे, उसाची मुळे हाताने पिळायचे, हांडा हांडा रस गिळायचे, व्यसन करणं टाळायचे, छत्रपतीला जाऊन मिळायचे. वजनदार मावळे होते, ते काय बारीक होते काय. अरे तानाजीनं बाजीनं उसाची मुळी धरत कर्र 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 उसाची मुळी पिळीत होते. आताच्या पर्यंत ऊस तुटा नाही, टिपरू धर तर कण त्यात आयो एकाने गुडघ्या उसांना वाटी सरकली खाटकून. जगतो र तू, उस तुटाना कांदा फुटाना गोणी लोटाना पेपर फटाना जगतो का हाला तू. हा जरा ताकद तरी कमवा विठाला. शरीर संबंध आज तरुण मुलं आहेत बघा, इथं तिकडं अशा 4-5 टोळ्या करून बसल्या ते मस्तपैकी तरुण मुलं. पण आलेत बहुसंख्येने आलेत, हेच आपलं परमभाग्य म्हण. तरुण मुलांना विना शरीर संपदा कमवा, ताकद पाहिजे. काय ताकद होती हनुमंतांना. दुसऱ्याच्या गावात गेल्या माणसं डिरिंग करण्यात गप बसतात. नको रे गाव दुसऱ्याचे झपके होते ना, आपल्याला येडेवाणी कराय ना ग. हे वाघ असा झाला, दुसऱ्याच्या गावात जाऊन तिथल्या मालकाची दाढीच जाळली. काय सामान्य ताकद आहे का. जाग्या बुका केला दाढीचा, गाव जाळलं. जाळलेली लंका धन्य धन्य म्हणे तो गाव. कमी सामर्थ्य आहे का आमच्या हनुमंतरायांमध्ये. एवढी ताकद का होते. अंजनीच्या तपासासाठी महारुद्र आले पोटी. अंजनी मातेचा दुधाचा थेंब दगड पडला तर धड दिसून दगड फुटत होता. हा दुधातच ती ताकद होती. अंजनी मातेच्या दुधात ताकद आहे. ऐका महिला मंडळ, अंजनी मातेचा दुधाचा थेंब जर दगडा पडला तर धड दिसून दगड फुटत होता. आता आईचं दूध राहिले का. आता बाटली जलमल्यापासून बाटल्या तर शेवटपर्यंत बाटलीच, फक्त टॉपनात बदल होतो. रबर जातं पत्र्याचं येतं. लहानपणी दुधाची बाटली, मोठं झाली मोठी बाटली. हा मोठ्या बाटलीचा नाद लागला ते आम्हाला सुद्धा आवरत नाही. 100 गंधावाल्याचं एक पेताड हरिपाड बंद पाडतो.
बंद करा अरे बाट. गांधावाले काय लायकीचे तर आम्हाला माहिती, त्यांच्या सगळं आम्हाला माहिती. त्यांच्यात दम असेल तर त्यांनी पिऊन दाखवावं. त्याच्यासाठी बुका थापला का रे मूर्खा? तू 500 पिऊन आमचा बोध झाला का? पिणारे चित्र